नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे याही दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. आता सर्वात पहिला भाग, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आपल्या भारताच्या संविधानाचे ते जनक आहेत, निर्माते आहेत. त्याबद्दल हा संपूर्ण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी आहेच आहे. पण त्या संविधानाने आपल्याला जो हक्क दिलेला आहे आणि एक नागरिक म्हणून आपल्याला जो हक्क आहे, त्या हक्काच्या आधारावरती आता आपण प्रश्न विचारायला सुरुवात करायची आहे. पहिला प्रश्न हा आहे की या महायुतीने जी काही आश्वासनं दिली निवडणुकांच्या प्रचारात, ती ते पाळणार आहेत का? ते दिलेले शब्द महायुती पाळणार आहे का? तो दिलेली वचनं महायुतीतर्फे पाळली जाणार आहेत का? पहिलं हे महायुतीच्या घोषणापत्रातले प्रमुख 10 मुद्दे आधी आपण पाहू. बाकी डिटेल तर येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यावर बारीक नजर ठेवूच. पहिलीच योजना आहे वचन, पहिलं वचन आहे लाडकी बहीण योजनेचे रक्कम ही आता 1500 वरून 2100 रुपये करणार. हे त्यांनी दिलेलं वचन आहे, पहिलं वचन आहे. महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना दिलेलं वचन की 1500 रुपयावरून 2100 रुपये. आता 1500 रुपये देताना कोणत्याही प्रकारची स्क्रुटिनी केलेली नव्हती. सरसगट येईल अर्ज त्यांना 1500 रुपये दिले होते. आता डिसेंबर महिन्याचे पैसे ड्यू आहेत. डिसेंबर महिना सुरू झालाय, नोव्हेंबर पर्यंतचे पैसे दिले होते. आता डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये त्यांना मिळणार आहेत का या बहिणींना? हा पहिला शब्द आहे आणि तो किती दिवस पाळतील हेही बघण्याचं आहे. महिलांची 25,000 महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. कधी करणार त्याच्यावरही आता आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की 25,000 महिलांची खरोखर भरती करणार का? आणि हे शंका याव्या अशा गोष्टी घडतायत. म्हणजे आता याच्यात असं दिलं आहे की शेतकऱ्यांचं कृषी ऋण, कृषी कर्ज हे माफ केलं जाईल आणि MSP वरती 15,000 रुपयापर्यंतचा बोनस, 15-20% बोनस त्यांना दिला जाईल. आता माझ्याकडे लेटेस्ट बातमी आहे, तीही नाशिकच्या शेतकऱ्यांना महायुतीचा झटका. 112 शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव होणार. नाशिक जिल्हा बँकेने नाशिक जिल्ह्यातल्या 112 शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून लिलाव करण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश महायुतीचं सरकार आल्यानंतर काल शपथविधी असताना 5 डिसेंबरचा ही बातमी आहे. आता या बातमीमध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट काय आहे की या 112 शेतकऱ्यांपैकी महायुतीचे अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे, त्यांच्या मतदारसंघातल्या 14 शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव होणार. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे सुहास कांदे यांच्या मतदारसंघातल्या 9 शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव होणार. एकनाथ शिंदेंच्याच पक्षाचे मालेगावचे माजी मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात 15 शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव होणार. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातल्या 14 शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव होणार. आणि नरहरी झिरवळ, जे आधी विधानसभेचे अध्यक्ष होते आणि आता उपाध्यक्ष होते आणि आता मंत्रिपदाची त्यांना खूप इच्छा आहे, त्या नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातल्या 16 शेतकऱ्यांचे लिलाव होणार आहेत. तर महायुतीच्या मतदारसंघांमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करा असे जिल्हा बँकेने आदेश काढलेले आहेत. आता याला महाराष्ट्र शासन स्थगिती देणार का? कधी देणार? एकीकडे त्यांचं कर्ज माफ केलं जाईल असं म्हणायचं आणि दुसरीकडे जमिनी जप्त करून त्याचे लिलाव काढायचे. एवढा बेशरमपणा कधीही यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात झाला नव्हता. हा आत्ता झालाय. शेतकरी सन्मान योजनाचा निधी आता 12 वरून 15,000 रुपये करणार.
बघू किती सन्मान होतोय या 112 शेतकऱ्यांचा, सगळ्यांनाच दिसतंय. नंतर भोजन आणि आश्रय योजनेमध्ये जरूरतमंद लोकांसाठी भोजन आणि आश्रय देण्याचा वादा. तर कुठे देणार, कसा देणार, किती जणांना देणार, त्याचे पण काही अटी शर्ती असणार का, त्याचे निकष असणार का, जरूरत ठरवायची कोणी, या सगळ्याच गोष्टी आहेत. पण हे वचनं देऊन झाली. सिनियर सिटीजनचं पेन्शन 1500 रुपयावरून 2000 रुपये 2100 रुपये केलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांना आता 2100 रुपये पेन्शन मिळणार महाराष्ट्रातल्या. बघू, बारीक लक्ष ठेवू या सगळ्या वचनांवर. आवश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या जातील असं आश्वासन आहे. हे असायला काय हवं होतं की जीवनावश्यक वस्तूंचे महागाई भाव कमी केले जातील, नियंत्रित केले जातील, ते स्थिर ठेवले जातील असं यांनी सांगितलंय. बघू, रोज बघत राहू की ही महायुती या गोष्टी करते का. दर महिन्याला 25 लाख नोकऱ्या, 25 लाख नोकऱ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 70 ते 80 हजार नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत दर महिन्याला. हे वचन आहे याच फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं. दर महिन्याला 25 लाख नोकऱ्यांचं आश्वासन आहे. 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये दर महिना ट्युशन फी देणार. 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये. हे किती हजार कोटी होतात याचा हिशोब आता याच्या पुढे त्यांनी करायचा. म्हणजे एकावर 6 आणि त्याच्यावरती परत 4, 10 म्हणजे 1000 कोटी रुपये दर महिन्याला. वर्षाला 12,000 कोटी रुपये विद्यार्थ्यांना ट्युशन फी म्हणून देणार. या महिन्यापासून मिळाली पाहिजे, डिसेंबर महिन्यापासून. 45,000 गावांमध्ये रस्ते बनवणार. आणि सर्वात महत्वाचं, लाईट बिलामध्ये 30% कमी केली जाईल. माझं इजी न्यूजच्या दर्शकांना विनंती आहे, महाराष्ट्रभर ही गोष्ट पसरवा की तुमचं लाईट बिल 30% कमी होतंय का डिसेंबर महिन्यापासून. याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला लागेल आणि प्रत्येक वेळेला न पाळलेल्या वचनासाठी यांचे धिंडवडे काढावे लागतील. दुसरा मार्ग नसेल. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 15,000 रुपये देणार आणि स्वास्थ्य आणि सुरक्षेचा वादा, कव्हरचा वादा. ते वादा काय, या सगळ्या गोष्टींना ते निवडणुकीचा जुमला म्हणू शकतात. तेवढे निर्लज्ज आणि बेशरम आहेत. मोदींच्या 15 लाखाच्या घोषणेला सुद्धा अमित शहांनी जुमला म्हटलं होतं आणि तो निर्लज्जपणा खालपर्यंत पाझरत येतो. तो पाझरत आलाच असेल. त्यामुळे याही घोषणांना निवडणुकीच्या तोंडावरती दिलेले जुमले होते असं म्हणून वाटाण्याच्या अक्षदा लावण्याची संपूर्णपणे शक्यता आहे. आता महाराष्ट्रातला नागरिक, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाने आपल्याला प्रजा नाही तर आपल्याला नागरिक बनवलं, त्या नागरिकाचे हक्क आता आपण बजावायचे. सत्तेला रोज प्रश्न विचारायचे, रोज. नाहीतर तुमच्या दारामध्ये मत मागायला आलेल्या प्रत्येकाला तोंड दाखवायची हिंमत नाही झाली पाहिजे. इतके प्रश्न रोज यांच्याकडे जाऊन विचारले पाहिजे. आता हे 10 मुद्दे, हेच 10 प्रश्न असायला पाहिजेत रोज विचारण्याचे. ही फार अवघड गोष्ट नाहीये आणि ही महाराष्ट्रातली जनता नक्की करेल, करायलाच हवं. तर निवडणुकांमध्ये आपली होणारी फसवणूक आणि धोकाधडी यापासून आपण वाचू शकू. बाकी महाराष्ट्रातल्या 44,000 गावांमध्ये, महाराष्ट्रातल्या असलेल्या 44,000 गावांमध्ये त्या मार्कडवाडी पॅटर्नची आपल्याला अंमलबजावणी करायचीच आहे. या सगळ्या गोष्टींवर आपण बारीक लक्ष ठेवूया. तुम्हीही याच्यामध्ये साथ द्या. ही सर्वात महत्त्वाची असेल. आत्ताच्या भागामध्ये इतकंच, पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जण लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत त्याची लिंक शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.